गड्याचं काय चाललंय मला काही कळा ना. तिकडे गेलं मकाचं अंग नाही, कांद्याचं नाही, तिकडे पाणी भर राहिला का? आणि लाईट गेली कुठं पाणी भरतो हा? तर डोकं काम नाही करते गड्याचं. काय लाईट गेली कुठं पाणी भर राहिलं इथं? लाईट गेले आता दिवसानं बोललं तुम्हाला. मग मीच पाहून आले ना. काय मकाच्या वावरात पाहिलं, कांद्याच्या हे बघ, पाहिलं. आता याला लावलं लाईट गेली. आता एवढ्या पट्ट्या भरीत आणले उन्हाचं एवढं हे गेलं सुकून. तिकून भरला का? ते काय ना तिथून सुरुवात केली इथं याला आणलंय शेवट. हा कोणतं राहिलं आता? बरेच बरेच आला तिकून. आता हे बारे बंद करीत होतं मग दुसऱ्याच परत असं बरेच झालं. हा तुम्ही कस काय आज इकडं? घे खासा खासा खांदा हा खांदा. तुम्ही कस काय आज इकडं? आज मालक नाही, आज मला सांगेल ध्यान ठेवायचं. हा का? हा मग अजून कुठं भरायचं पाणी? मालक म्हणे हम्म. अजून म्हणे गाड्यावर तूच ध्यान ठेव म्हणे. माझ्यावर हा 6 वाजल्यापासून आलो मालकीन बाई मी. सहा- काय ध्यान होतं अजून माझ्यावर? कोणते 6 वाजले पण सकाळच्या? आणि मग हा, मग आता कामाचा टाइम आहे इथं एक तर टाइम. तुमच्या कसं आहे तुम्हाला साऱ्या गोष्टी अवेलेबल आहे, मला नाही ना. मला सारा हातानच करावं लागत. म्हणजे आता बायको जायली राग 2 वर्ष बसून बायको नाही. हाय पण सोडून जायले ना ती 2 वर्ष बसून. अच्छा मला नव्हतं माहिती एवढं काही. मग आता मला जरा हातानं सारं करायचं म्हणल्यावर आवरत कधी. हा, ते बी नाही. तुमच्यासारखी जर असती एवढी मोठी जेवण बायको तर मग कायला हाल झाले असते. अरे बाबा माझ नवरा काही करत नाही, मलाच गाड्याची गरज पडती. काय गाड्याची? सांगतो तू आणि माझ्यासारखंच. तुमचं माझ्या नवऱ्याला तसंच जर आहे काही का केलं मला? असतं तर मी काल गडी ठेवलं असतं. शहर अवघडच आहे. मला तुला चांगलं दिसत होतं. दिसायला काय करतो, काहीच कामच नाही आतून. मग आता एवढी जेवण बायको असून रड आहे तरी हा काय बाईच्या जातील का लागत नुसता पैसा पाणी हे असून पुरतं का? नाही नाही. खायला प्यायला तिला गोड बोलणं पाहिजे, चांगलं बोलणं पाहिजे, जवळ बसणं पाहिजे. माझ्या बायको तस नाही लागत, नुसता पैसा लागत. मग हे असं उलट आहे पा. माझ्या नवऱ्याकडे लय पैसा आहे पण त्याला माझ्यासाठी वेळच नाही. नाही सारखं मुंबईला जाय आपलं पुण्याला दोघांचे एकच दुःख आहे. जाय. एकच दुखाचे आपण. हं? मग आपण जर इलाज केला तर कायचा दुखाचा हे केलं इलाज काही हा कसं? मग काय आपण दोघांनाच राहायचं सांग. हो ते कसं वाटतं गाड्या संग मालकीन. त्याला काय वाटत तरी माणूसच आहे ना मी. गडी जरी असलं तर 2 हात आहे, जवान पण आहे ना. 2 हात आहे, 2 पाय आहे. जवान बी आणि तुम्ही जवान आहे. नको बाई पण काहून? एखाद्याला जर माहिती झालं कसं होईल? काय माहित व्हायचं? नको नको आमची शेजारी पाजारी चांगले नाही, माझ्या नवऱ्याला दिन सांगू. हा हम्म. कस काय सांगन मी? मग रोजचं काम इकडं करायचं. येरी मालक घरात नाही. तुमचं बंगला आहे, गिन्नी गवत आहे, मक्का आहे. कधी आपण गोठ्यावर भेटायला लय चान्स आहे आपल्याला. हा तेवढं आहे. गाय पिळायला आल्या का तिकडं चान्स मारून घ्यायचा. इकडं मी साफसफाईला बोलायचं, घरात व्हायला बोलायचं, तिथं चान्स मारून घ्यायचा. बंगल्यावर ना. हा हा मग आपल्याला काय लागत? आणि तुम्ही मला पैसे बिन द्यायचं परत. हा हा तुमचं काम हो जाईल, माझं काम हो जाईल. म्हणजे पैसे देऊ. नाही हो, संशय येईन म्हणून द्यायच राहायचं. मी परत द्यायचं नाही तुम्हाला. हा तुमचे वापस मालकाकडून घ्यायचे आणि मालकीने द्यायचे. हा का? आता ये रे बायको जर येतच नाही त्याला काय पैसे द्यायचे? तुला जमत पण सगळं मग लय भारी करतो मी. सगळं. मी जर करायला लागलो ना तुम्ही पाहिलं खुश व्हायचं. हा का? दमच खात नाही मी. तुम्ही पाहिलं ना आता 6 वाजल्यापासून उठेल मी करायला. मला पाय ना पोरं नाही सोरं नाही, कोणासाठी करते मला तेच कळत नाही. हा नवरा असाच याला बोंगाड आहे. आता काय टेन्शन घ्या मला की एवढं मोठं जेवण गडी आहे तुमच्या सोबत. आता हा गडी करायची. आता रात्रंदिवस दम नाही खायचा आपण. हा ना. हा दिवसा बिन रात्री बिन. हम्म. इकडं जा दिवसभर मळ्यात काम केलं का रात्रभर तुमच्याकडे. चला ना. आता हं? लगेच. हा आणि पाणी पाणी आता भरायचं. काय करू? ही मोटर बंद करतो मी. गिन्नी गावात त्यातली मोटर चालू करून देतो. कोणी म्हण तिकडं चालू आहे काम आपलं. हा चल हा पाणी देऊ लावून आणि मध्येच बसू आपण. चल मग चल. मध्येच चालून देऊ कार्यक्रम. हा हा टाकू घे मग. हा ते टाक. इकडं कोण नाही ना आता? नाही आता कोण येत मालकच नाही ना. नाही ना. झालं मग चल. लय भारी काम झालं. कोणाला सांगू नका बरं का बा. हम्म. त्या मोठ्या गिन्नी गावात कोण आहे? शाळेत पटकन आवरून जा बरं का. पटकन म्हणजे आता एक कल दिवसात जर चान्स अरे भेटला आता आपल्याला माहिती आहे आता इकडे रोजच थोडं आहे ना. इकडे ना. इकडे आपल्याला माहिती आहे ना आता रोजच आहे. तर मग कोणाला सांगायचं नाही तू. सांग आता. कोणी पाहायचं का नाही ना आपल्याला. कोण नाही घ्यायचं. मग आता खरंच लई जवान गाडीची हौस होती. मला तर विश्वासच बसा मालकीन. हा ना. हा हा बरं
मामीच मला तुला माहित- कळलं होतं मग कळलं म्हणजे, पण मग हिंमत नव्हती होत ना. हा ना. मला वाटत होतं तुमचं मालकात जमत नाही म्हणून. लय भांडण व्हायचं आमचं. हा ना. चाल जाऊ दे, पण भारी काम झालं. हा मी 2 वर्ष होऊन पहिलेच म्हणले असते, काय एवढे दिवस हातावर काढे. हा ना. मग खायची प्यायची आता काही सगळी सोय बंगलोर लागली. बंगलोर कपडे घेऊनच यायचं लग राहायला. हा हा रात्री खायची प्यायची सगळी सोय. चल लय भारी काम. लवकर ये. ईद गिरणी गावत होते ना, हं? मोटर चालू करायची होती पहिली. मोटर काय चालू करतो, आधी आपलं काम करायचं. हा ना. ये मग. अरे किती भारी आहे. अरे थोडाशी ते मध्ये काय ते थोडं. बस इथं बसतो खाली. हा. पटकन आवरून आणि पटकन चालले जो बरं का, नाही तर कोण देत बरं का. पटकन काय तर इथं थांबू ना, घर जाऊन काय करायचं तरी. आलं 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 मारून नाही जातो. नाही होत आहे. मालक माहिती आहे कसं आहे. बरं चल, गप्पा कमी करा. हात खाल ना. तू तुला रात्री बांगला जाऊ का मग? खाल्ले दगड आहे. होय इथं झाले बांगले. बंगलोरच जाऊ आपण म्हटलं जाऊ कमी बाहेर नका थांबा ना. जाते. थांबा हो. लय माझी एवढंच जा. मला जाऊ दे बाबा थोडासा लवकर. तू थांबेतच मी जाते. हा नंतर बघ संध्याकाळी या. संध्याकाळी बंगलोर ये मग. हा बांगले राहतात. संध्याकाळी आताच नसते संध्याकाळी ये ना. थांबा इकडे. कोणी पाहिलं कोणी पाहतं? मी जाते आता. थांबून जाते. नको नको जाते मी. येऊ का मग संध्याकाळी? हा. बापरे, आपल्याला बायकोची गरज होती. मालक पाहत नाही, आपलं दोन्ही काम जमलं. आपल्याला मालकीन भेटून गेली. चला आता पाणी घेऊ.